जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पे। मौदा तालुका के नवे गांव में पुल का निर्माण पिछले 5 वर्षों से रुका हुआ है और अब तक 4 ग्रामीणों की मौत हो चुकी है। मौदा एनटीपीसी परियोजना के कारण दिन रात भारी यातायात होता है, इसलिए मौदा रामटेक, मौदा अरुली, कनान से तरसा तक सड़क पर बड़े बड़े पत्थरों के कारण अक्सर दुर्घटनाएं होती रहती है। लोक निर्माण अभियंता खोबरागड़े को गांव के नागरिकों द्वारा निवेदन दिया गया, लेकिन खोबरागड़े ने कोई काम नहीं किया। इसीलिए शिवसेना के देवेंद्र गोडबोले के नेतृत्व में सार्वजनिक बांधकाम विभाग पर खोबरागड़े की प्रतीकात्मक कुर्सी जलाकर विरोध प्रदर्शन किया गया। युती सरकारचा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा खोबरागडेंचा मिलिंद बोधनकरचा बांधकाम विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा काम न करणाऱ्या खोबरागडेंचा खोबरागडेंचा सार्वजनिक बांधकाम विभागांचा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा खोबरागडे खुर्ची खाली करा, खोबरागडे खुर्ची खाली करा। या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्टी इंजिनियर यांना आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केला। मौदा तालुक्यातील नवेगावचा पूल जवळपास 5 वर्षापासून अर्धवट पडलेला आहे। त्याच्यामुळे 4 नागरिकांचा जीव त्या पुलावरून गेलेला आहे आणि या गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे। मौदा तालुक्यातील मौदा रामटेक असो किंवा मौदा ते अरोली असो, कनान ते तारसा असो, असे अनेक मौदा तालुक्यातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे। या कुंभकर्णी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा काही जाग आली नाही, म्हणून आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ या ठिकाणी उपविभागीय अभियंता खोबरागडे यांची खुर्ची प्रतीकात्मकरित्या आम्ही या ठिकाणी जाळून निषेध केलेला आहे। अनेक लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, कारण माथणीच्या पुलाचे सुद्धा अनेक दिवसापासून काम रेंगाळलेलं आहे आणि या मौदा तालुक्यामध्ये हा खोबरागडे जेव्हापासून डेप्टी इंजिनियर आहे तेव्हापासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत। या कामाची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्टी इंजिनियर यांना सांगू इच्छितो का आज आम्ही हे शांततेमध्ये आंदोलन केलेलं आहे। पुढच्या काळामध्ये जर तुम्ही लिखित स्वरूपामध्ये उत्तर देऊन काम केलं नाही तर तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे। भाऊ, पुलाचं काम अजूनपर्यंत झालं नाही, विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना शाळा जाणे येणं मौदा हे तालुक्याचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी अनेक नवेगाव, कोराड, धानला या भागातून लोक येतात, परंतु पूल नसल्यामुळे शाळेकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा तकलीफ होत आहे। बापदेवच्या उडानपुलाबद्दल एनटीपीसीनं जो उडानपूल बांधलेला आहे, एनटीपीसीनं या सार्वजनिक बांधकाम विभागाला 4 महिन्यापासून पत्र दिलं आहे का आम्ही तुम्हाला जो खर्च येत आहे तो निधी आम्ही द्यायला तयार आहोत, पण या हरामखोरांनी अजून त्यांना इस्टिमेट दिलेलं नाही, त्यांना कारवाई केलेली नाही। त्याला हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार आहेत, या अधिकारी जबाबदार आहेत। आमच्या नवेगावच्या पुलाला 10 वर्ष झाले आहे। मी असतानापासून उपसरपंच असताना तेव्हापासून आम्ही कोशिश करत आहोत, पण त्या पुलाचं काम काही होतच नाही आहे। कारण जे खोबरागडे सर होते त्यांनी फक्त पैसे गरम केले, ते आपले खिसे गरम केले आहे, पण त्यांनी लोकांच्या ग्रामीण विकासांच्या लोकांचा काही विचार केलेला नाही आहे। आणि जो मटेरियल वापरते तो कच्चा वापरत आहे। इकडे जो मटेरियल टाकला पुलावर तो खचून गेला आहे। किती दिवसापासून हे काम रखडलेलं? मी म्हणते की 13 पासून माझ्या 5 वर्षापासून 5 वर्षापासूनचा हा काम रोखलेला आहे आणि तिथे 4 जीव गेलेले आहे। आज आंदोलन केलं, अगर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही ऑफिस पेटवू शकतो आणि जे सर आहे खोबरागडे सर त्यांचं आम्ही काळं तोंड करू शकतो, एवढी आमच्या लेडीजमध्ये हिम्मत आहे। खेल प्रतियोगिताओं का आयोजन नहीं होने से खिलाड़ियों को नुकसान हो रहा है और खिलाड़ी खेल योग्यता से वंचित है और सेवा भर्ती आदि में 5% आरक्षण का प्रावधान है। एनसीपी की ओर से स्कूल खेल प्रतियोगिता आयोजित की जानी चाहिए। अंत इस मांग की ओर ध्यान आकर्षित करने के लिए एनसीपी की ओर से विभिन्न खेलों के एथलीटों ने खेल वर्दी पहने और प्रतीकात्मक विरोध के लिए अमरावती के राजकमल चौक पर आंदोलन किया।
शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्याच पाहिजे. केंद्र शासनाचं नकारात्मक धोरण, केंद्र शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे या क्रीडा स्पर्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. कारण की तिथे 2 असोसिएशनचा वाद आहे आणि 2 असोसिएशनचा वाद न सोडवता केंद्र शासनाने ह्या क्रीडा स्पर्धा सरसकट बंद झालेल्या आहेत. त्यामुळं कोविड संपल्यानंतर मुलांनी आपापल्या शाळांमध्ये प्रॅक्टिस, आपली खेळांची आपापल्या गेम्सची प्रॅक्टिस चालू केली, त्यांनी मेहनत केली. यावर्षी क्रीडा स्पर्धा होतील अशी त्यांना आशा होती, परंतु खेळाचा टाईम टेबल 3 महिन्यापूर्वीच यायला पाहिजे होता, अजून अद्यापपर्यंत आला नाही. जेव्हा खोलात गेलो तेव्हा समजले की या केंद्र सरकारच्या या धोरणामुळं यावर्षी स्पर्धा होणार नाही. राष्ट्रीय स्तरावरच्या तर निश्चितच होणार नाही. राष्ट्रीय स्तरावरचे पदकप्राप्त जे विद्यार्थी असतात त्यांना जवळजवळ 25% आरक्षण असतात. तसंच नोकरीमध्ये 5% विद्यार्थ्यांनासुद्धा आरक्षण असतं आणि खेळांचे गुणसुद्धा वाढतात. म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक क्रीडा गुणांच्या संदर्भातलं मोठं नुकसान होते आणि मुलांनासुद्धा आता फर्स्ट टर्म एक्झाम सुरू होणार आहे. अजूनपर्यंत खेळांचा टाईम टेबल नाही आला. 2 महिने जर लांबलं तर या वर्षी पूर्ण वाया जाणार आहे. म्हणून तातडीनं राज्य शासनाच्या लेवलला सुद्धा प्रयत्न करून या स्पर्धा झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. केंद्र शासनाचा या ठिकाणी मी तीव्र निषेध करतो की केंद्र शासनाचं हे धोरण एकदम क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत एकदम कुचकामी आहे. म्हणजे त्यांचं या क्रीडा क्षेत्राकडे लक्षच नाही. राज्य शासनाचं सुद्धा तसंच आहे. आपल्याला माहीत असेल या क्रीडा शिक्षकांचा जो प्रश्न आहे, तो क्रीडा शिक्षक जो प्रत्येक शाळा महाविद्यालयात होता, महाविद्यालयातला तर कायम आहे, परंतु शाळा महाविद्यालयातला जो शारीरिक शिक्षक होता हा संपवण्याचं कारस्थान मागच्या भाजप सरकारच्या काळामध्ये, फडणवीस सरकारच्या काळामध्ये विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना त्यांनी केलं. कोल्हापुर जिला गगन बावड़ा तहसील पलसंबे गांव में बुद्ध लेनी का मामला सामने आया है। इस बात को लेकर कोल्हापुर युवा बौद्ध धम्म परिषद की ओर से बुद्ध लेनी धम्म का आयोजन किया था, लेकिन इस गांव के कुछ लोगों ने विरोध करके पुलिस को गलत तरीके से निवेदन दिया था। सबसे पहले विश्व शांति बुद्ध विहार में तथागत गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी प्रतिमा के पूजन करके पंचशील त्रिशरण का पठन किया। मान्यवर लोगों ने ग्रंथालय को कुछ राशि किताबें दिए। इस वक्त प्राध्यापक संतोष भोसले, बापू साहेब राजहंस, अमित मेधावी, प्रभाकर कामले, रविंद्र हलसवडेकर मौजूद थे। जय भीम. माझे नाव सचिन यशवंत कांबळे, राहणार पळसंबे, तालुका गगन बावडा, जिल्हा कोल्हापूर. युवा बौद्ध धम्म परिषद कोल्हापूर विभाग यांच्या वतीने पळसंबे बुद्ध लेणी अभ्यास दौरा 11 सप्टेंबर रोजी आयोजित केला होता आणि ती जी पोस्ट व्हायरल झाली होती त्या पोस्टच्या माध्यमातून पळसंबे गावातील इतर समाजाने या लेणी अभ्यास दौऱ्यासाठी आक्षेप घेऊन पळसंबे बौद्ध समाजावरती एक पोलीस कंप्लेंट दाखल केली होती आणि त्यानंतर PI व तहसीलदार साहेबांच्या समंजसपणाने हा लेणी अभ्यास दौरा आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी चांगल्या रीतीने पार पडलेला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सातारा, कराड या भागातून विविध बौद्ध समाजातील लोक या दौऱ्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचे मी या आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने सहर्ष असे स्वागत करतो. जय हिंद. पाऊस आहे तरी पण या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा भारलेल्या आणि मंतरलेल्या मनाने आणि भावनेने इथं आज लोक उपस्थित राहिलेले आहेत. या अभ्यास लेणी दौऱ्याला पोलीस प्रशासनाने काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्या अटी आणि शर्तीचं आम्ही काटेकोररित्या पालन केलेलं आहे आणि आम्ही बौद्ध बांधव हे कायदा पाळणारे आहोत हे दाखवून दिलेलं आहे आणि हा लेणी दौरा अंत्यातलं यशस्वी झालेला आहे, 100% यशस्वी झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद. आणि इथं जमलेल्या सर्वांचं युवा बौद्ध धम्म परिषदेतर्फे मी आभार व्यक्त करतो, आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या वतीने आणि मूर्ती आणि शिल्प संस्था औरंगाबाद आणि स्थानिक तरुण मंडळ
यांच्या संयुक्त विद्यमाने पळसंबे बौद्ध लेणी इथं एक वर्षावासाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यातून सातारा कराड वगैरे पळसंबे तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी असणाऱ्या एकाश्म बौद्ध लेणीवरती आज युवा बौद्ध धम्म परिषद आणि विविध संघटनांच्या माध्यमातून लेणी दौरा आयोजित करण्यात आलेला होता. कोल्हापूर जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून अनेक कार्यकर्ते विविध वाहनांनी मोठा पाऊस सुरू असतानासुद्धा या लेणीच्या भेटीसाठी आले. लेणीवरती जाऊन लेणींची माहिती घेतली आणि गावातील जे विहार आहे त्या विहारामध्ये दीपोत्सव आणि वंदना घेण्यात आली. विविध भागातून आलेल्या लोकांनी या ठिकाणी आपल्या मनातील बुद्ध धम्म संघाप्रतीची जी श्रद्धा आहे ती या निमित्तानं विकसित केलेली एक धम्म प्रवासाचा अनुभव या निसर्गरम्य परिसरामध्ये घेतला. बौद्ध लेणी अभ्यास दौरा झाला आणि त्या अभ्यास दौऱ्याला राज्यातून जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. गावकऱ्यांनी सुद्धा शांततेत आमचा अभ्यास दौरा पूर्ण करू दिला आणि या अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषदेच्या वतीनं त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. बुल्ढाना जिले के शेगांव में आम्रपाली बुद्ध विहार गगन मलिक फाउंडेशन के गगन मलिक ने भारत और आम्रपाली बुद्ध विहार समिति जिला बुल्ढाना के सहयोग से 111 बुद्ध मूर्तियों को वितरित करने के लिए एक कार्यक्रम आयोजित किया. वियतनाम से 30 से 35 गणमान्य व्यक्तियों के प्रतिनिधि मंडल और गगन मलिक फाउंडेशन इंडिया के अधिकारी कार्यक्रम में उपस्थित थे. प्रमुख उपस्थिति में थूल अध्यक्ष मानवाधिकार आयोग और अनुसूचित जनजाति आयोग, सिद्धार्थ हट्टी अमरे अध्यक्ष कांग्रेस कमेटी अनुसूचित जनजाति, भंते बी संगपाल महाथेरो चैत्यभूमि दादर, उपासक एवं उपासिका आम्रपाली शंख युवा संघ में उपस्थित थे. और आप सब लोग तो बुद्धिस्ट, इसमें कितने सारे ऐसे लोग हैं जो बुद्धिस्ट पैदा हुए हैं. आपके पास धम्म का खजाना आप अपने साथ लेकर चल रहे हैं. जिसके पास धर्म का खजाना है वो इंसान कभी भी फेल नहीं हो सकता. आज मैं माफी चाहता हूँ कि हम बहुत ज़्यादा लेट हैं. सुबह से 5 बजे के सभी लोग उठे हैं, बहुत ज़्यादा सफ़र किया है, कुछ लोग बीमार भी हुए इनमें से, लेकिन ये सब लोग यहाँ पर आए इसलिए मैं ज़्यादा समय नहीं लेना चाहता. लेकिन मैं ये कहना चाहता हूँ कि मैं आश्वासन देता हूँ जहाँ तक बुद्ध मूर्ति की बात है वो कोई बड़ी बात नहीं है. वो तो बुद्ध मूर्ति मिल जाएगी और मिल जाएंगी, बुद्ध मूर्तियाँ जितनी चाहिए. लेकिन जो इन्होंने बात की है कि एजुकेशन की फील्ड में जो बाबा साहब ने कहा सबसे इम्पोर्टेंट है, उसको लेकर बिहार में किसी तरह की मदद जैसे कंप्यूटर ये सारी चीज़ें एक बार प्रस्ताव जब हमारी फाउंडेशन के पास हम क्या दे सकते हैं हमें बताइए. अब जब हम देने की बात करते हैं सभी के मन में ये प्रश्न आ जाता है कि वो हमारे पास तो पैसे नहीं, हम पैसे कहाँ से लेंगे. मैं पैसे की बात अभी कर ही नहीं रहा. जिसके पास पैसा है वो पैसा दे सकता है, जिसके पास पैसा नहीं है वो पैसा कहाँ से देगा. लेकिन अपनी सर्विस दे सकता है. सर्विस जैसे अगर आज यहाँ कार्यक्रम हुआ, आप सभी लोग आए बैठे कि हम इसका हिस्सा बनेंगे, ये भी अपनी तरह से एक सर्विस है. देने की भावना, अपनी माँ बाप की सेवा करना भी एक देने की भावना है. बुद्धिज्म के प्रति अपनी सेवा भावना देना ये भी एक बहुत बड़ा काम है. तो इस तरह की जो सेवा भावना है, जो देने की जो चाहत है, वो मैं आप सबके अंदर जगाना चाहता हूँ ताकि कल को आप तरक्की करें, हम मेहनत करें, बच्चे बाहर नौकरी करें या एजुकेटेड हो,
किसी भी तरह की मदद करें, लेकिन अगर वो उनके अंदर वो भावना नहीं होगी देने की, तो जो हम सपना देख रहे हैं बहुत नए भारत का और उसे बढ़ाने का, वो पूरा नहीं हो पाएगा। इसलिए सबसे पहले हमारी मानसिकता यहाँ बदलनी चाहिए कि हम किसी से कम नहीं है। बहुत सारे बौद्ध राष्ट्र ऐसे हैं जो तन मन धन से हमारे साथ रहने का जिन्होंने आश्वासन दे दिया है। मैं 4 महीने तक भिक्षु रहा हूँ उनके बीच और उन्होंने देखा है, और मैं चाहता हूँ एक एक करके वहाँ के लोगों को, भिक्षुओं को, बड़े भिक्षुओं को यहाँ पर भारत के कोने कोने में दिखाऊं। उनसे अगर हम बात करते हैं कि आपने भारत में बुद्धिज्म देखा है, भारत गए हैं, उन्होंने कहा हाँ हमने देखा है। मैंने कहा कहाँ गए आप? तो उन्होंने कहा हम गए हैं, बोध गया गए हैं, हम वाराणसी गए हैं, हम कुशीनगर गए हैं, हम लुम्बिनी भी गए हैं, तो हम भारत बहुत बार गए। अब मैं उनको चाहता हूँ कि आए। अपनी विविध मांग लेते हुए महाराष्ट्र गन्ना कटाई मजदूर वाहतूक कर्मी मालिक वाहतूक की ओर से 20 सितंबर को पुनः शक्कर आयुक्त कार्यालय पर मोर्चा निकाला जा रहा है। इस बात की जानकारी राज्य सचिटनीस डॉक्टर सुभाष जाधव ने कोल्हापुर में पत्र परिषद लेते हुए कहा। इस वक्त आनंदा डाफले, रामचंद्र कामले, रंगराव राभाडे, पांडुरंग मगदूम मौजूद थे। C2 संलग्न महाराष्ट्र ऊस तोड़नी वाहतूक कामगार संगठन के तरफ से मंगलवार दिनांक 20 सितंबर को महाराष्ट्र के तमाम गन्ना कटाई मजदूर, मुकदम और गन्ना वाहतूकदार ये सभी लोगों का साकर आयुक्त कार्यालय पुणे में राज्यव्यापी मोर्चा निकालने वाले हैं। ये मोर्चा निकालने के जो मौजूदा हालात है उसमें साकर आयुक्त ने 2022-23 का हंगाम शुरू होने की घोषणा की है, लेकिन महाराष्ट्र शासन की ओर से इन मजदूरों के लिए जो कल्याणकारी महामंडल का निर्णय हुआ है और उसका राज्य का कार्यालय भी शुरू हुआ है अप्रैल 2022 में, लेकिन उसका कोई काम अभी तक गतिमान नहीं हुआ है। इसमें से सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट बात यह है कि ये सभी मजदूरों की रजिस्ट्रेशन होना चाहिए और उनको महामंडल का आइडेंटिटी कार्ड मिलना चाहिए, और उसी के साथ ये आने वाले हंगाम के पहले इन महामंडल से जो कुछ सुविधाएं या लाभ देने के हैं उसके बारे में महामंडल का निर्णय होना चाहिए, और वो सभी ज़रूरत बातें हैं वो पूरी करनी चाहिए। इसलिए महाराष्ट्र के तौर पे ये सभी मजदूरों का मोर्चा 20 सितंबर को हम निकाल रहे हैं। 10 सितंबर 2022 को संबोधि अकादमी महाराष्ट्र संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन और प्रशिक्षण संस्थान मान्यता प्राप्त प्रतियोगी परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद में MPSC वाडियो बैच के लिए प्रतियोगिता परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम की शुरुआत प्रमुख गणमान्य व्यक्तियों के हाथों बाबा साहेब आंबेडकर की छवि की पूजा की गई। औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय विधायक संजय शिरसाट, चंद्रकांत कामले सह निर्देशक महाराष्ट्र राज्य खेल में उपस्थित थे। संबोधी अकादमीच्या अंतर्गत संचलित संबोधी प्रशिक्षण केंद्र हे बार्टीच्या अंतर्गत जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं। या प्रशिक्षणाचा हेतू हाच आहे की या गटातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट प्रावीण्य त्या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं। आज या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासक्रमात असलेले जे पुस्तक आहेत त्याचं वितरण या ठिकाणी माननीय भीमरावजी हत्यामिरे, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय आमदार संजयजी शिरसाट सर,
माजी अतिरिक्त मुख्य अधिकारी श्री मोळवणे सर यांच्या शुभ हस्ते वितरित केलं. खरं अतिशय चांगला क्षण या ठिकाणी मला अनुभवायला मिळाला की विद्यार्थ्यांची जी मनोभावना होती की या पद्धतीचं त्यांना साहित्य, अभ्यासाचं साहित्य जर उपलब्ध झालं तर निश्चितच ते त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून निश्चित प्रावीण्य प्राप्त करतील अशी मला त्यांच्या एकंदर वर्तनातनं जाणीव झाली आहे. आज समाजभूषण भीमरावजींनी जो कार्यक्रम ठेवला होता, MPSCचे असेल इतर फॅकल्टीचे विद्यार्थी ज्यांचं ट्रेनिंग कंप्लीट झालेले काही लोकांचं बाकी आहे, त्यांना पुस्तक वितरण किंवा पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी माझ्या हस्ते त्यांनी ठेवलं होतं. हे विद्यार्थी हे अनेक क्षेत्रातून, अनेक कुटुंबातून आलेले विद्यार्थी आहेत. अनेक अडचणींचा सामना करून ते हे प्रशिक्षण पूर्ण करतात, याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थ्याला हे सांगेल की भविष्य हे तुमच्या समोर आहे, तुम्ही कधी डगमगू नका, हिंमत ही तुमच्यात असली पाहिजे. माझ्यातला कॉन्फिडन्स ज्या दिवशी लूज होईल त्या टायमाला मी कोणतंही क्षेत्र पुढं घेऊन जाऊ शकणार नाही किंवा पादाक्रांत करू शकणार नाही. म्हणून हिंमत कधी सोडू नका. तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. जीही मदत लागेल ती निश्चितच आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू. फ्रेजरपुरा थाना क्षेत्र के यांकेयापुरा में घरेलू विवाद के चलते एडवोकेट सविता सदाशिव को उनकी सास, ससुर, दामाद और भतीजे ने बेरहमी से हत्या कर दी. मृतक एडवोकेट सविता सदाशिव की निर्मम हत्या के विरोध में बड़ी संख्या में शहर की महिलाओं व पुरुषों ने थाने पर धावा बोल दिया और कहा कि हमारी भाभी के 2 भतीजे व दामाद, सास, ननद को कड़ी से कड़ी सजा दे. मृतक सविता के शरीर पर हीटर के वार को देखकर और उसके सिर पर रॉड से मारकर हत्या कर दी गई. यह आत्महत्या नहीं, हत्या है. पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर लिया है. कोणाच्या मुख्य कामात जेव्हा त्यांच्यावर संकट येते तेव्हा सर्व धावून पडतात. याची माणुसकी, हे सर्वात मोठी माणुसकी आहे. त्याबद्दल आज ज्याप्रमाणे लोकमाता इंदिरा गांधी नगरमधील जे महिला भगिनी इथे आलेल्या आहेत त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे. त्यांच्यावर आणखी जे आरोपी आहेत त्यात आणखी आरोपी आहेत, मला वाटतं अजून 2 आरोपी होते दादा, जवाई आरोपी आहेत, त्याला सुद्धा अटक केली पाहिजे हरामखोराला. आणि ज्यांना मुख्य आरोपी ती जी सासू आहे, सासू, तिच्यावर सर्वात मुख्य आरोपी तिला बनवण्यात यावं. आणि जे तिचे 2 भाचे आहेत त्यांना जे आता जे आपण नाबालिक म्हणत आहोत, हे 6 महिन्याने ते दोन्ही एक बालिक होणार आहे, तर त्याच्यावर सुद्धा 302 दाखल करू आम्ही. 6 महिन्यानं आम्ही आणखी पोलीस स्टेशनमध्ये येऊ. उद्या CP मॅडमला आमच्या संघटनेच्या माध्यमातून निवेदन आहे आणि उद्या आम्ही तेच मांडणार आहोत की 6 महिन्यानंतर सुद्धा त्याच्यावर 302 सचिन भाऊ दाखल झाला पाहिजे. आणि चार्जशीट दाखल झाल्यावर 3.5 महिन्यानं चार्जशीट दाखल झाल्यावर आम्ही हेच प्रकरण सर्व वकील संघाच्या माध्यमातून आणि आमच्या व्यंकय्यापुराच्या नागरिकांच्या माध्यमातून हा आम्ही फास्ट ट्रॅकवर हा निकाल लवकरच घेऊ अशी विनंती करतो. आणि पोलीस प्रशासनाला माझी हातजोडून विनंती आहे की सविता ताईला न्याय द्यावा, न्याय मिळाला पाहिजे अशी आमची गुहार आहे. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.